तर भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट मोडवर आलेली आहे। देशभरात सर्वत्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय हे घेतले गेलेले आहेत आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट मोडवर आली आहे। सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। सध्या भारत पाक तणावाचं वातावरण आहे, तीव्र तणावाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर पटना विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे। तर देशभरात सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली असून सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट मोडवर आलेली आहे। अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तर नागरिकांना सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सल्ले दिलेले आहेत, आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। याआधी मॉक ड्रिल सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना याचा फायदा होतोय। तर पटना विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे आणि देशभरात ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ही अलर्ट मोडवर आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेले आहेत। पंकज, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पटना एअरपोर्टवरची सुद्धा सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। देशभरातल्या अनेक महत्त्वाची ठिकाणं आहेत, मग त्याच्यामध्ये एअरपोर्ट्स असतील, महत्त्वाचे रेल्वे स्टेशन्स असतील, महत्त्वाची ठिकाणं असतील, अशा ठिकाणची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं गेले 2 दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये घडामोडी त्याच घडामोडींकडे लक्ष देऊन अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीबद्दल। तर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे, अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे।